यानंतर बघूया पुढली महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सरकारकडून तब्बल 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। सरकारच्या निर्णयानंतर परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना दिलासा आणि विरोधकांना टीकेची संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया। जुजबी मराठी शिकायला आता वर्षभराची मुदत। रिक्षा टॅक्सी चालकांना पुन्हा नव्यानं मुदतवाढ। उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी निर्णय। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर विरोधकांची टीका। महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना सरकारनं पुन्हा दिलासा दिलाय। कारण महाराष्ट्रात परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना जुजबी मराठी यायला हवी, यासाठी सरकारनं नव्यानं 1 वर्षाची मुदतवाढ दिलीय। त्यामुळे 1 वर्ष रिक्षा टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या मागणीनंतर मुदतवाढ दिल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही। आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेकडून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचे धडे दिले जात असताना मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढीची घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर परिवहन मंत्र्यांनीही आता वर्षभरात मराठी शिकण्याचं आवाहन केलं। पण वर्षभरानंतरही जर मराठी आली नाही तर मात्र कोणतंही कारण ऐकलं जाणार नाही, असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय। राज्यामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या आसपास रिक्षा टॅक्सी चालवणारे ही आमचे अमराठी लोक आहेत। त्यांच्यासाठी वेळ लागत असेल हरकत नाही, 1 वर्ष का होईना। आम्ही 1989चा नियम आहे हो, आम्ही 36 वर्ष थांबलो तर 1 वर्ष थांबायला काय नाही। महाराष्ट्रातील मराठी जनता 1 वर्ष वाट बघायला तयार आहेत। परंतु 1 वर्षानंतर जर तुम्हाला मराठी आलं नाही आणि अजून 3 महिन्याची मुदत द्या, अजून 6 महिन्याची मुदत द्या, अजून 1 वर्षाची मुदत द्या, ही जर तुम्ही मागणी कराल ती अयोग्य आहे। 1 वर्षानंतर का होईना ह्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावंच लागेल। मराठी अस्मिता आमच्यासारखी तुम्हाला टिकवून ठेवावीच लागेल। मुख्यमंत्र्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला 1 वर्ष मुदतवाढ दिल्यानंतर आता विरोधकांनी यावर टीका करायला सुरुवात केली आहे। उत्तर प्रदेशच्या निवडणुका बघून घेतलेला हा निर्णय असल्याचा आरोप अमित ठाकरेंनी केलाय, तर महाविकास आघाडीनंही या मुदतवाढीवर टीका केल्याचं पाहायला मिळतंय। सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली? बाकीची मंत्र आम्ही ह्यांना भेटायचंय, ते डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी? सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, यूपीच्या इलेक्शनसाठी चालू आहे आणि हे आपल्याला पण माहिती आहे। यूपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघतेय, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातंय, आपल्यात भांडणं लावली जात आहेत। खरे तर 4 दिवसांपूर्वी सरकारनं मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलू शकतात असा GR काढला होता। या GRचा आता परिवहन खात्याच्या निर्णयात पहिल्यांदा वापर झाल्याचं दिसतंय। त्यामुळे मागील गेल्या काही महिन्यांपासून वारंवार सांगूनही मराठी न शिकलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना नव्यानं मुदतवाढ मिळाली आहे। पण ही मुदतवाढ शेवटची असल्याचं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यातील परप्रांतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचे धडे गिरवत जुजबी मराठी शिकण्याची ही शेवटची संधी असणार आहे। या वर्षभरात त्यांना मराठी भाषा शिकावीच लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।